हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्डचा एन्व्हायरमेंटल स्टडी त्यातला 17 लेसन पाहणार आहोत. पॉली टीथ हेल्दी बॉडी म्हणजे मोत्यासारखे दात आणि स्वस्थ शरीर. म्हणजे दात आणि स्वस्थ शरीर याचा काय संबंध आहे याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत की आपले दात जर चांगले असतील तर आपलं बॉडी हेल्दी का राहणार आहे, याचा ॲक्च्युली परस्पर संबंध काय आहे याच्याविषयी आपण या लेसनमध्ये माहिती घेणार आहोत. पहा, त्याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन प्लस एक्झरसाइजचे चॅनलवरती अपलोडेड आहेत. तुम्ही त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे प्लेलिस्टची. तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता. तसेच मॅथ्सचे सुद्धा आत्तापर्यंत झालेले सगळ्या लेसनची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी तुम्हाला जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन चॅनलवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचे नोटिफिकेशन येतील. चला तर मग स्टार्ट करूया आपला 17 लेसन पॉली टीथ हेल्दी बॉडी. कॅन यू टेल हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास लॉस्ट अ टूथ or two? Will those who have lost some teeth get new ones? People lose their teeth when they grow old. Do they also get new teeth? म्हणजे बघा, तुमच्या क्लासमध्ये काही मुलांचे दात पडलेले आहेत का, 1 2 काही पडलेत का दात, आणि दात पडल्यावरती त्यांना नवीन दात काही जणांना आलेले आहेत का. तर आणि दुसरं विचारले की जेव्हा पीपल ओल्डर होतात, एज होते त्यांची, तेव्हा त्यांची दात पडतात, त्यांना नवीन दात येतात का. तर सगळ्यात पहिले बघा, ज्या लहान मुलांची दात पडले तर त्यांना एकदा अजून नवीन दात येतात. पण मोठ्या माणसांचे दात पडले, जे जुने दात असतात ते पडले, तर त्यांना नवीन दात येत नाहीत. पाहिलं असेल तुमचे ग्रँड पॅरेंट्स वगैरे असतील तर त्यांचे दात पडले की परत येत नाहीत. पण तुम्ही लहान मुलं असतात, तुमचे दात पडले की नवीन दात तुम्हाला येतात. बघा, ग्रँडफादर्स न्यू टीथ. आता मग तुम्हाला सांगते की दात येत नाहीत, मग त्यांना कसे दात नवीन. तर बघा, ते आर्टिफिशियली कशा पद्धतीने बसवले, कृत्रिम दात बसवले जातात. वी हॅव ऑल गॅदर टू प्ले इन द इव्हिनिंग. सुभाष हॅज नॉट कम. he had goes with his grandpa to the dentist. 3 months ago grandpa's teeth had all been removed. He was to get denture today. म्हणजे काय, तर dentures today म्हणजे आजोबांना 3 महिन्यापूर्वी सगळे दात पडलेले आहेत आणि ते डेंटिस्टकडे व्हिजिटला गेले. त्यांच्यासोबत कोण आलेला आहे, त्यांचा जो ग्रँड चिल्ड्रन आहे तो त्यांच्यासोबत सुभाष आलेला आहे, म्हणून तो खेळायला गेला नव्हता. आता बघा, मोनिका ताई told us such dentures look like real but the teeth are actually false. म्हणजे आपण म्हणतो त्याला कवळी मराठीमध्ये, की कवळी बसवलेली आहे का, म्हणजे खोटे दात बसवलेले दिसतात, ते खरे दातासारखे, पण ते खरे असतात का, नाही, ते खोटे दात असतात. अहमद who is in the first standard promptly asked, why get false teeth? My brother teeth also fail but they all grew again. Won't Subhash grandpa gets new ones like him? म्हणजे अहमद जो फर्स्ट स्टँडर्डमध्ये आहे तो म्हणतो की माझ्या भावाचे पण दात पडले होते, पण त्याला नवीन आले, मग सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का. बघा, तर इथे डेंचर्स म्हणजे कवळी किंवा खोटे दात असा अर्थ होतो. तर सुभाषच्या आजोबांना डेंचर्स का हे करायला लागलेले आहेत, तर एक लहान मुलांचे दात मगाशीच सांगितल्याप्रमाणे मी परत येतात, एकदा पडले की परत एकदा येतात, पण ते दात पडले की पुन्हा दात येत नाहीत. मग जेव्हा एजेड लोक असतात किंवा मिडल एजचे लोक असतात, त्यांचे जर दात पडले तर त्यांना परत दात येत नाही. एका लहान मुलांनाच एकदा पडलेले दात परत येतात. दॅट मेक एव्हरीवन लाफ. सगळे हसायला लागले. मोनिका ताई एक्सप्लेन टू अहमद, द टीथ दॅट वी गेट व्हेन वी आर बेबीज आर कॉल्ड मिल्क टीथ. म्हणजे आपण म्हणतो बघा, दुधाचे दात आहेत माझे हे, किंवा लहानपणीचे दात दुधाचे दात. दे स्टार्ट फॉलिंग व्हेन वी आर 7 and 8 years old. आफ्टर दॅट वी गेट न्यू टीथ once again. These are called permanent teeth. When these teeth falls, we don't get any new ones. Balu wondered, so what if we don't get new teeth again? Why should we get false one? म्हणजे ती सांगते की लहान असताना आपल्याला जे दात असतात ते मिल्कचे टीथ असतात, दुधाचे दात असतात. मग 7-8 वर्षाचे झाल्यावर ते दात पडून जातात आणि जे नवीन दात येतात ते परमनंट दात असतात आणि ते दात पडले की परत दात येत नाहीत.
मग बाळू म्हणतो की व्हाय इफ वी डोंट गेट न्यू टीथ अगेन, व्हॉट इफ वी डोंट गेट न्यू टीथ अगेन, व्हाय शुड वी गेट फॉल्स वन, म्हणजे नवीन दात येत नाहीत तर आपण खोटे का बसवायचे. तर मोनिकाताई म्हणते बालू, यू आर इन द थर्ड स्टँडर्ड आरंट यू, सेव्हरल ऑफ युअर क्लासमेट मस्ट हॅव लॉस्ट देअर टीथ, यू ऑल्सो लॉस्ट वन, डोंट यू हॅव ट्रबल इटिंग ऑर टॉकिंग. म्हणजे तू बघा, बघ ती काय सांगते मोनिकाताई की बाळू तू तिसरीत आहेस बरोबर, तुझे दात काही पडले, तुझ्या मित्रांचे पण पडले असतील, तर त्या पडल्या दातामुळे तुम्हाला खाण्यासाठी किंवा बोलण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही का. तर बाळू रिमेंबर, ओ येस यू आर राईट, आय लव गव्हाज बट नाऊ आय कांट इट देम. म्हणजे बाळू म्हणतो हो खरंच मला आठवलं, मला पेरू खूप आवडतो, पण हे दात पडले असल्यामुळे बघा इथे बाळू दिसतोय ना तुम्हाला, पडलेल्या दातांचा बाळू बघा इथे. आणि तो म्हणतो की मला पेरू तो खूप आवडतो पण मी खाऊ शकत नाही कारण मला दात नसले, म्हणजे कमी दात पडले दात असल्यामुळे मला चावता येत नाही. पहा बाळू काय बोलतो की मला पेरू तर खूप आवडतो पण दात पडल्यामुळे मी पेरू खाऊ शकत नाही. मेरी टीज्ड हिम अँड यू नो बाळू कांट से आयदर, हिज फ्रंट टीथ आर मिसिंग, वेन ही ट्राईड इट साऊंड लाईक अ व्हिसल. म्हणजे तो असं म्हणू शकत नाही कारण त्याचा तो पुढचा दात पडलेला आहे, तो असं बोलायला जाईल तेव्हा ती शिट्टी वाजते. अशी मेरी त्याला चिडवते आणि सगळे हसायला लागतात. एव्हरीवन लाफ्ड अगेन. नाऊ यू नो वाय इट इज सो इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर, नाऊ यू नो व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर परमनंट टीथ, सेड मोनिका ताई वाईजली. म्हणजे आता तुम्हाला कळलं का की आपल्या दातांचं का व्यवस्थित काळजी घ्यायला लागते. म्हणजे आपले जे परमनंट दात आहेत त्यांची आपण खूप काळजी घेतली पाहिजे कारण ते परत येत नाहीत. जस्ट देन सुभाष अँड हिज ग्रँडपा रिटर्न, ग्रँडपा स्माईल ॲट अस, हिज न्यू डेंचर वेअर शायनिंग ब्राईट. म्हणजे ग्रँडपा हसलेले आहेत सगळ्यांना बघून आणि ग्रँडपांचे जे दात आहेत ते बघा कसे मस्त नवीन चमकलेले आहेत, पण ते ॲक्च्युली फॉल्स दात, खोटेच दात आहेत. कॅन यू टेल मेनी पीपल लॉस देअर टीथ व्हेन दे ग्रू ओल्ड, but some people lose their permanent teeth quite early. What could be the reason for that? म्हणजे बघा काही जणांचे म्हातारे झाल्यावर दात पडणं साहजिक आहे पण काहींचे आधीच पडतात का आणि त्याचं रिझन काय. तर का व्यवस्थित प्रॉपर काळजी नाही घेतली त्याच्यामुळे सुद्धा दात पडू शकतात. टेकिंग केअर ऑफ युअर टीथ आफ्टर इटिंग समथिंग, वी शुड वॉश आवर माउथ, स्क्रब आवर टीथ इनसाइड अँड आउटसाइड विथ अ फिंगर. We should swill plenty of water in our mouth and rinse it well 4 or 5 times. म्हणजे काही खाल्ल्यावरती आपण दात हे स्वच्छ घासले पाहिजेत. आपल्या म्हणजे हाताने बोटाने आपण आतून बाहेरून दात हे स्वच्छ केले पाहिजेत जेणेकरून त्याच्यामध्ये घाण अडकून बसणार नाही. If we do not do this, that the particles of food remains in the mouth, they stick to our teeth and tongue, they get stuck in between the teeth. If they remains there, the teeth being rot, when we get bad breath, that is the mouth smell bad. If that happen often, the gums are also affected. They may ooze blood and pus. These fall substances go into the stomach, then we can fall ill. जर आपण दात व्यवस्थित घासले नाही तर दातांमध्ये काही घाण अडकते आणि ती अडकून तिथे जम्स तयार होतात आणि आपला वास सुद्धा दातांचा खूप घाण येतो, स्मेल सुद्धा घाण येतो, आपल्या हिरड्या सुद्धा अफेक्टेड होतात, त्यातून पस ब्लड हे बाहेर येतं आणि सगळी ही घाण आपल्या पोटात जाते आणि आपण आजारी सुद्धा पडू शकतो. बिकॉज ऑफ द रोटन पार्टिकल्स इन द माउथ आवर टीथ डिकेड स्लोली, द टीथ बिकम लूज अँड इट एंड दे फॉल. म्हणजे हे पार्टिकल्स दातामध्ये अडकलेले आपले दात खराब करतात आणि पडायला लागतात हे दात. वी मस्ट अवॉइड दिस. फॉर दॅट वी मस्ट ब्रश आवर टीथ इन मॉर्निंग अँड बिफोर गोइंग टू बेड. ॲट नाईट वी मस्ट ऑल्सो क्लीन आवर जर्म्स अँड टंग. टू अवॉइड दिस आपल्याला काय करायला पाहिजे, हे होऊ नये म्हणून रोज सकाळी आणि बेडवर जाण्याच्या आधी ब्रश केला पाहिजे. वी मस्ट ऑल्सो क्लीन अवर गम्स अँड टंग्स. आपल्याला आपल्या हिरड्या आणि जीभ सुद्धा साफ केली पाहिजे. सगळ्यात पहिली बघा, नीम और बबूल स्टिक आर समटाइम्स यूज फॉर क्लिनिंग टीथ. सम पीपल बाय टूथ पावडर
from the market makes at home. Many people use toothbrush and toothpaste. म्हणजे बघा म्हणजे सुरुवातीला तर नीम आणि बबूलची जी काठी असायची त्यानेच हे दात आपले क्लीन केले जायचे. नंतर काही लोक टूथ पावडर घरी बनवायचे आणि आता नवीन मार्केटमध्ये टूथपेस्ट आणि टूथब्रश आलेले आहेत, आपण तेच यूज करतो. बघा, neem and bubble stick or homemade tooth powder do not clean well from the gaps between our teeth. Also, tooth powder can be rough, while the neem or bubble stick are hard. They can injure our gums. Using a brush and toothpaste, we can clean the gaps between the teeth properly because the foam of the toothpaste help the particles stuck between teeth टू कम लूज अँड गेट वॉश अवे. म्हणजे बघा, नीम किंवा बबूलची स्टिक आणि होममेड पावडर, टूथ पावडर यांनी दात क्लीन होत नाहीत, तर ब्रश आणि टूथपेस्टनीच दात प्रॉपरली क्लीन होतात. आणि हे यूज करून गॅपमध्ये जे आपल्या अडकलेलं असेल अन्न आपलं दातांच्या फटीमध्ये, तर ते आपल्याला ब्रशच्या साहाय्याने प्रॉपरली बाहेर काढता येतं आणि फोममुळे ते स्टक झालेलं जो टूथपेस्टचा फोम निघतो, फेस निघतो, त्याच्यामुळे जो स्टक झालेलं आहे ते पटकन निघण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने आपले दात क्लीन होऊ शकतात. आणि रोज सकाळी उठल्यावरती आणि झोपायच्या आधी व्यवस्थित ब्रश करायचा आहे, नाहीतर आपले परमनंट जे दात असतात ते डॅमेज होण्याची शक्यता आहे आणि परमनंट दात डॅमेज झाले की ते पुन्हा नवीन येत नाहीत. पहा, या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. या लेसनचा उरलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येतील.